जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण सरकारने शेतीविषयक कामासाठी आता शेतकऱ्यांना 3 महत्त्वाची कामं करायला सांगितली आहेत। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हवा असेल, PM किसान योजनेचा हप्ता हवा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्या। कारण सरकारने आता ही 3 कामं करण्याचा बंधनकारक या ठिकाणी करण्यात सांगितलेलं आहे। जे शेतकरी हे 3 कामं सरकारने सांगितलेल्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणार आहेत त्या शेतकऱ्या या योजनेचे लाभ मिळणं 1 तारखेपासून बंद होणार आहे। कारण आता 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र सरकार नवीन नियम लागू करत आहे आणि या नियमामुळे अनेक योजनांचे लाभ देखील बंद होऊ शकतात। आता योजनेच्या अटी आणि तरतुदी देखील वाढवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणखी नवीन नियम लागू करण्याचा विचार देखील सरकार करत आहे। ज्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनांमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेत, कारण कृषी मंत्र्यांनी देखील आता 3 कामं करा असं शेतकऱ्यांना आव्हान दिलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणती 3 कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत, त्याचबरोबर यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, किती तारखेपर्यंत ही कामे पूर्ण करून घ्यायची आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक पहा। कारण सरकारने आता नियम लागू केलेत, त्यामुळे कोणत्याही योजनेचे पैसे जमा होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आता महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। कर्जमाफीचा विचार देखील सरकार करत आहे। सरकारने कर्जमाफीकडे वाटचाल सुरू केलेली आहे। समिती देखील नेमण्यात आलेली असून सरकारच्या पुढील वाटचाल सुरू करत आहे। योजनेच्या नियमामध्ये देखील या ठिकाणी बदल झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो तुम्हाला 19 नोव्हेंबर दिवशी PM किसान योजनेचा हप्ता मिळाला होता, परंतु आता पुढचा PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं काम करून घ्यावं लागणार आहे आणि हे बंधनकारक करण्यात आले। कारण थेट आता शेतकऱ्यांना आव्हान देखील करण्यात आले, जर तुम्ही ही महत्त्वाची कामे पूर्ण नाही केली तर या योजनेचा हप्ता बंद होणार आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होत आहे ती रक्कम आता जमा होणार नाही। शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात ते आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत गेलेले आहेत, परंतु 1 जानेवारी 2026 पासून सर्व सरकारी योजनेच्या नियमामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत। मग त्यामध्ये शेतकऱ्यांना देखील या बदलांना सामोरे जावं लागणार आहे। मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, PM किसान योजनेचा हप्ता असेल किंवा पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असू देत तरी देखील तुम्हाला या नियमाचं पालन करावं लागणार आहे। कोणत्या अटी आणि तरतुदी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने 1 जानेवारी 2026ला बदलण्यात आलेल्या आहेत हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आता महत्त्वाची कामं सरकारने सांगितलेल्या अंतिम तारखेपर्यंत करून घ्या, नाहीतर आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जसे हप्ते जमा झाले त्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं। कारण सरकारने देखील ज्या शेतकऱ्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायला सांगलेले आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा शेतकऱ्यांना देखील आणखीन अनुदान देऊ असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाई मिळाली असेल, परंतु ज्या शेतकऱ्याला अजून पण अतिवृष्टीची नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसतील तर किंवा पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर त्या शेतकऱ्यासाठी देखील कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आली आहे। लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे हवे असतील तर सरकार डिजिटल प्रणालीचा अवलंब करत आहे। आता त्या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे देखील आता सरकारकडून पडताळले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी असे आहेत की या ठिकाणी बघा अनेक शेतकरी असे आहेत या एका योजनेचे वेळी अनेक लाभ घेतलेले आहेत व अनेक असे देखील शेतकरी आहेत त्यांनी एका सातबाऱ्यावरती किंवा एका जमिनीच्या दस्तऐवजावरती भरपूर लाभ घेतलेले आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्याचा हप्ता आता थेट बंद होणार आहे आणि या शेतकऱ्यांना आता थेट अपात्र ठरवण्याचा निर्णय देखील सरकारने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा, आता थेट अपात्र ठरवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सरकारने जेव्हा शेतकऱ्याची पडताळणी केली तेव्हा अनेक शेतकरी गैरव्यवहार केल्याचे देखील सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे सरकारने पुन्हा आता शेतकऱ्याकडून 3 कागदपत्र मागवण्याचा विचार केलेला आहे। शेतकरी मित्रांनो आता सर्व नमो शेतकरी योजनेचे लाभ तुम्ही असू देत किंवा PM किसान योजनेचे लाभ असू देत या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची काही कामं देखील करायला सांगितलेले आहेत। कारण आता अनेक शेतकऱ्यांनी एका रेशन कार्डवरती अनेक योजनेचे पैसे देखील घेतलेले आहेत आणि हा प्रकार लक्षात आल्यावरती सरकारने पडताळणी देखील चालू केलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारकडून आता महत्त्वाच्या तपासणीला सामोरं जावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही एकाच रेशन कार्डवरती एकच लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे।
कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबरच PM किसान योजनेचा हप्ता देखील आता वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती नवीन योजना देखील चालू होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना देखील 3,000 रुपयाची रोख रक्कम देण्याचा सरकारने विचार केलेला आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर फार्मर ID कार्ड असेल तुम्हाला या योजनेमध्ये आणखीन सवलत देखील मिळू शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असू दे त्यासाठी देखील तुम्हाला ही 3 कामं करणं अतिशय बंधनकारक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत ज्या कोणत्या योजनेचा लाभ मिळतात त्या योजनेचा लाभ देखील अखंडितपणे जमा होण्यासाठी ही 3 कामे करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण इथून पुढे हप्ता जमा होण्यासाठी सरकारने अटी देखील अशा लावल्यात, त्या नियमामध्ये बदल झालेत आणि बँकाच्या नियमात देखील या ठिकाणी बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक बँकांनी देखील मिनिमम बॅलन्सची अट लावलेली आहे किंवा काही बँकांनी देखील आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी किंवा PM किसान योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी काही बँका देखील रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षपूर्वक व्हा. कृषी मंत्र्यांनी देखील कोणत्या सूचना केलेल्या आहेत, कारण कृषी मंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांना सांगितले, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, ही 3 कामं तुम्हाला अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून ज्या बँका नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या बँकेच्या कार्डमध्ये तुमचं खातं असेल तर तिथे तुम्हाला 3 कामे करून घेतल्यानंतर या योजनेचे पैसे वेळेवर मिळणार आहेत. तुमचे पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आता सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ दे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू नये म्हणून त्यामुळे शेतकऱ्यांना आधी देखील सूचना केलेल्या आहेत. आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार या योजना आता चालू करत असतं. त्यामुळे सरकारने पात्र शेतकऱ्याला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये पात्र शेतकऱ्याच्या आधी सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तपासणीद्वारे जे शेतकरी अपात्र ठरलेत अशा शेतकऱ्याला देखील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे अपात्र शेतकऱ्याची यादी देखील 1 जानेवारी 2026 नंतर वेबसाईटवरती जाहीर होणार आहे, असं देखील कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी आवाहन देखील केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिलेली आहे. जे शेतकरी 3 कामे वेळेत पूर्ण करणार आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणारच आहे. त्याचबरोबर PM किसान योजनेचे पैसे देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतील आणि शेतकऱ्यांना देखील पीक विमा, कर्जमाफी यासारखे अनेक लाभ देखील मिळणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला आणखी नवीन योजनेचा लाभ देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. कारण 2026मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन महाराष्ट्रातील शेतकरी भक्कम बनवण्याकडे सरकारने विशेष भर या ठिकाणी दिलेला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील तुमच्याकडे अतिशय महत्त्वाची माहिती देखील मागितलेली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त निधी देखील वितरित केलेला आहे. महाराष्ट्र सरकारला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निधी दिल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे इथून पुढे 2026ला महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल असणार आहेत. त्यासाठी सरकारने देखील महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला देखील तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत. सर्वात महत्त्वाचं काम हे असणार आहे, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर हे आधार कार्ड तुमच्या मोबाईलवर लिंक आहे का हे एकदा तुम्हाला चेक करा. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुमचा आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यानंतर दुसरं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. तुमचं जर रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर तुम्हाला लाभ मिळत असेल, तर तुमचं रेशन कार्डला ते बायोमेट्रिक केलं नसेल तर एकदा तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे, शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID असेल तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या लाभार्थ्याचा फायदा मिळणारच आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तुम्हाला लाभ मिळण्यासाठी वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का याची देखील तपासणी सरकार आता या ठिकाणी करू शकतं. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडून मागवला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही कागदपत्रं या ठिकाणी व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहेत, कारण सरकार कधीही तुमची तपासणी करू शकतं. त्यावेळी तुमचे जे अर्ज आहे ते अर्ज देखील बाद करू शकतात. त्यामुळे तुम्हाला अपात्र यादीमध्ये देखील ठरवण्यात येऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा सरकारने निधी दिलेला आहे तेव्हा आज सरकारने देखील शेतकऱ्यांना हे आवाहन केलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पीक विमा या योजनेचा देखील लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला वेळेवर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 2026मध्ये महाराष्ट्रातील जे काही शेतकरी 3 कामं करणार आहेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. पण जे शेतकरी कामं करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित देखील राहावं लागू शकतं. पाहायला गेलं तर कर्नाटी या बंधनकारक करण्यात आलेल्या ज्या काही नियम आणि अटी आहेत त्या नियम अटी तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायच्या आहेत. नंतर 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नियम बदलणार आहेत. केंद्र सरकारने देखील या नियमामध्ये बदल करणार असल्याचे सांगितलेले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेचे पैसे तुम्हाला जमा होण्याआधी कोणतीही अडचण निर्माण नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही कामे वेळेत पूर्ण करून घ्या. जे शेतकरी ही काम करणार आहेत त्यांना निधी आहे तो आता वेळेवर मिळणार आहे आणि सरकारकडून आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे. त्याचबरोबर 1 जानेवारी 2026मध्ये शेतकऱ्याच्या ज्या काही नवीन योजना चालू करणार आहे त्या योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळू शकतो. महाराष्ट्रातील जवळपास 90% शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना 2026मध्ये सरकारकडून आर्थिक सहाय्य देखील मिळू शकतं. तर या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नको. जय जवान जय किसान. धन्यवाद.